नमस्कार मैत्रिणींनो, संगीताज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आज तुम्हाला शिकवणार आहे टू पीस कटोरी आणि तेही बिना पेपरची। हे पेपर फक्त तुमच्यासाठी कापून ठेवलेला आहे, म्हणजे अशी असते टू पीस कटोरी, परंतु मी बिना पेपरची तुम्हाला टू पीस कटोरी कापून दाखवणार आहे। आणि माझा तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, बिना पेपरचेच माझे सर्व कटिंग आहेत, पेपरचा मी कुठेही वापर करत नाही। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि टू पीस कटोरी कशी कापायची हे मी तुम्हाला दाखवते। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या भागावरून कशी कटोरी काढायची टू पीस। तर यांची पूर्ण उंची आहे 13.5 इंच। 13.5 इंचमध्ये आपण 1 इंच मिळवला तर 14.5 इंच झाले। हे बघा, शोल्डर आहे 10.5, म्हणजे आपण यांचा 5.25चा शोल्डर टाकणार आहे। आणि 3 इंच तयार शोल्डर, गळा उतरू नये म्हणून पाव इंच खाली गळा उतरवायचा आहे, शोल्डर उतरायची आहे। आणि हे अर्धा इंच शिलाईसाठी, अशा प्रकारे हे। आणि आता आपल्याला इथे मुंडा खोली टाकायची 5.5 इंच, इथेही 5.5 इंच। इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। त्यांची छाती आहे 9.5, 38, तर त्यांचा छातीचा चौथा आहे तो 9.5 इंच। तर हा बघा, हे 9.5 इंच मी टाकलेला आहे। अशा प्रकारे इकडे हे 9.5 इंचावर मार्किंग आणि पुन्हा 2 इंच मार्किंगसाठी, आणि पूर्ण अशी लाईन मारून घ्यायची। इथं हा आपला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आणि हे आपल्याला मोजून बघायचे, मुंडा आपला किती इंचा मुंडा आहे। आर्म होल 7.5 इंच। हा 7.5 इंच असा बसत नाही, तर आपण तुम्हाला दाखवते मुंडा ॲडजस्ट कसा करायचा आर्म होल। हे बघा, आपण ही 5.5ची लाईन टाकलेली आहे, तर हा 5.5च्या लाईनीवर त्यांचा 7.5चा मुंडा इथे येत नाही, तर आपल्याला ते अर्धा इंच वर जावं लागेल। तेव्हा ते म्हणजे आपल्याला फक्त 25 जी लाईन आहे ती 25 टाकावी लागणार आहे। तुमच्या लक्षात येईल की आर्म होल कसा टाकायचा, आर्म होल किंवा मुंडा, कोणी मुंडा बोलतं, कोणी आर्म होल बोलतं। तर अशा प्रकारे या लाईनीवर आपल्याला जे मुंड्याचं माप आहे ते तिथंपर्यंत आलंच पाहिजे, तर ब्लाऊज आपला परफेक्ट असतो। मी तुम्हाला दाखवते मुंडा कसा मोजायचा ते। हे बघा, अशा प्रकारे हा मुंडा आहे 7.5 इंच आलेला आहे यांचा, आणि हे 7.5चं माप आपल्याला इथे टाकायचं आहे। तर मी आता मोजून बघते आलेलं आहे का। आता बरोबर आलेलं आहे आपलं 7.5चं मार्किंग इथे। असा टेप ठेवून मोजून बघायचा। बघा, मला असं दिसणार नाही तर असं दाखवते। ही जी आपली ह्याची मार्जिनची शिलाई आहे अर्धा इंचाची, ही सोडून आपल्याला खालून त्याच्या मुंडा मोजायचा आहे। अशा प्रकारे बघा, असा टेप ठेवायचा। हे बघा, 7.5 इंच परफेक्ट आलेलं आहे, तुम्ही झूम करून बघा। हे बघा, अशा प्रकारे आपण मुंडा ॲडजस्ट करायचा असतो, त्यासाठी ही लाईन टाकायची असते। आणि आता आपल्याला याची कमरेचं माप टाकायचं। यांच्या कमरेचं माप आहे 3.5 इंच, 3.5चा चौथा टाकायचा। यांचा आहे तो 7.25, त्याच्यामध्ये 2.5 इंच मिळवायचे। अशा प्रकारे मी तुम्हाला मुंड्यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकेल कधीतरी। तुम्ही मला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील। आणि मी पेपरचा कसा वापर करत नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपल्याला हे 2.5 इंच वरती जायचं आहे। या साईडनी 3 इंचावर मार्किंग करायची। ही आपल्याला कटोरीची मार्किंग आहे आपल्या। इथूनच आपल्याला कटोरी घ्यायची आहे, इथेच आपल्याला कटोरी मोजायची आहे। तर यांची कटोरी आहे 5 इंचाची। हे बघा, हे जे आपलं कमरेचं माप आहे 2.5 इंच, आपण जे चौथा टाकून 2.5 इंच पुढे जातो, त्याच्या आतमध्ये आपल्याला इकडे 3 इंचावर यायचे, आणि तिथून जो भाग उरतो तो आपला कटोरीचा भाग राहतो। तर यांची कटोरी आहे 5 इंचाची। बघा, अशा प्रकारे हे मी 2.5च्या ऐवजी, कुणी जर कमी चेस्ट असेल 28-30 तर 2.5 इंच घ्यायचं, आणि 36च्या पुढे असेल तर हे अंतर 3 इंच घ्यायचं, आणि पुढे जो कपडा उरतो ते आपलं कटोरीचं माप टाकायचं।
अशा प्रकारे आपण कटोरीचं माप टाकलेलं आहे. तर त्यानंतर मी कसं मला 2 पीस कटोरी कशी काढायची ते दाखवते. इथून आपल्याला यांचा टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंट यांचा आहे 9 इंच. ह्या 9 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे. आता इथून वरून आपल्याला 4.5 इंच खाली यायचं आहे. हे जे माप आहे इथून खाली 4.5 इंच यायचं आहे आणि ही लाईन मारून यायची सरळ. म्हणजे आपल्या इथं कटोरीच्या साईडचा भाग काढायचा आहे. आणि हे जे मार्किंग आहे आपल्या इथे आपल्याला हे असं कटोरीचा भाग टाकायचा. म्हणजे हा कटोरीच्या साईडचा पार्ट आहे तो आपण दुसऱ्या कपड्यावर टाकून मी तुम्हाला 2 पीस कटोरी कशी काढायची दाखवणार आहे. पण हा पाठीमागचा भाग काढल्याशिवाय आपल्याला 2 पीस कटोरी काढताच येत नाही. त्याच्यामुळे हा भाग काढणं फार गरजेचं आहे आणि याच्यावरूनच तुम्हाला तो भाग कसा काढता दाखवला आहे. मी डायरेक्ट कापून पण तुम्हाला दाखवू शकले असते, पण हा पूर्ण काढून तो कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कटिंग करायचं असं. इथे गळ्याचं पण माप टाकायचं आपल्याला. गळ्याचं माप असं टाकायचं. पाठीमागची पट्टी मोजून घ्यायची असेल आणि इथे गळा टाकायचा. अशा प्रकारे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे ते पण कापून घ्यायचं. हा पाठीमागचा भाग तयार झाला. आता याच्यावरून आपल्या साईडचा भाग काढायचा आहे. आता साईडचा भाग कसा काढायचा ते दाखवते तुम्हाला मी. अशा प्रकारे हा पाठीमागचा ह्या कटोरीच्या साईडचा भाग आपण काढलेला आहे. हा कापून घ्यायचा. आता ह्या पार्टवरून आपल्याला कटोरी कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते. हा पार्ट इथे असा ठेवायचा. वरून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं. पेपरचा वापर होत नाही, लक्ष द्या जरा. कुठेही पेपर वापरला नाही. यांचा गळा आहे 7 इंच. टक्स पॉईंट आहे 10. तर हा गळा 7 इंच असल्यामुळे असं 7वर मार्किंग करायची आपल्याला. 7वर न करता 6.5वर करायचं, कारण आपल्याला क्रॉस जायचं आहे. क्रॉस गळा केला की हा असा
7 इंच आपोआप तयार होते बघा. इथे आपल्याला मार्किंग करायची आहे, गळ्याची अशी मार्किंग करायची आहे. गळा झाला. अशा प्रकारे आणि आता इथूनच असं मी मार्किंग करून घ्यायचे. अर्ध्या भागावर हे मार्किंग केले आणि वरून आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. जर टक्स पॉईंट आहे 9 इंच आणि त्याच्या खाली आपल्याला जायचे 3 इंच. तर ही मार्किंग करून घ्यायची अशी. इथूनच आपल्याला हे असं हे मार्किंग करायचं. ही झाली आपली 2 पीस कटोरीचा हा भाग. मला दाखवतो मी. हा जो पोर्शन आहे, हा जो भाग आहे, हा यांचा 6.5 आहे. तर आपण हे मोजून बघायचं आहे. हे बघा, हे इथपर्यंत येतं 6.5. तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये शिलाईमध्ये पण जाणार आहे हा. त्याच्यामुळे हे आपलं मार्जिन आहे शिलाईचं एक्स्ट्रा, म्हणून हे एवढं घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मोजून घ्यायचं आहे आपण. असं हे मोजले मी बघा. असं अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेच हे माप इथे टाकायचं आहे. थोडंसं आपण खाली घेऊयात की हा जो भाग आहे हा मी मोजून घेतला, हा थोडा जास्त आहे म्हणून आपण खाली घ्यायचं आहे. आणि शिलाईला पण मार्जिन लागणार आहे याला, त्याच्यामुळे हे एवढं मी खाली घेतले. हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे आणि हे आपल्याला साईडला काढायचं आणि इकडे असा शेप द्यायचा अर्ध्या इंचावर. अशा प्रकारे आपल्याला कटोरीचं माप झालेलं आहे. हे झाली अर्धी कटोरी, म्हणजे 2 पीस कटोरीचा हा वरचा साईड पार्ट झाला. हे मी आता कटिंग करून दाखवते आणि खालचा पार्ट कसा काढायचा ते पण दाखवते. बघा, आता हा याच्या खालचा जो पार्ट असतो तो कसा काढायचा ते मी दाखवते. हे जे मार्किंग आहे ना, हे मार्किंग करायचं आपण. ते सरळ करून घेते कपडा असा आणि ते आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि हे जे मार्किंग आहे एवढंच आपल्याला इथे बॉक्स बनवायचं आहे. याचा काढून घ्यायचं आणि 4 इंचाचा हे जे आहे आपण हे मोजून घेतलं आहे आणि त्याचा 4 इंच खाली यायचं आहे. इकडे 4 इंच आणि इकडे 4 इंच. अशा प्रकारे हा बॉक्स बनवायचा आपण. किती सोपी पद्धत आहे बघा, एकदम सोपी पद्धत आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, पेपरचा वापरही करायचा नाही. म्हणजे डबल आपल्याला कटिंग करायची गरज पडत नाही आणि आपला वेळ पण वाचतो. त्याच्यामुळे आपण पेपरचा वापर न करता हे असं ठेवून बघायचं. तर हे याचं आपल्याला टक्स मारायचं आहे बरोबर. त्याच्यामुळे हे बरोबर असं याला जुळणार आहे. हे बघा अशा प्रकारे आणि इकडे पावणा इंच असा वरती शेप द्यायचा आहे आपल्याला. ओके, आणि आता हे कटिंग करायचं. ती सोपं आहे, आलं लक्षात तुमच्या. आता अशा प्रकारे तुम्ही 2 पीस कटोरी नक्की कापून बघा, एकदम सोपी पद्धत आहे. ही झाली आपली 2 पीस कटोरी. बघितलं 2 पीस कटोरी किती सोपी आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा, तर तुम्हाला माझे पुढचे सगळे व्हिडिओ दिसतील, कारण की मी प्रत्येक व्हिडिओ बिना पेपरचा कटिंग करते. त्याच्यामुळे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की आवडतील. पेपरचा वापर केल्यामुळे आपला वेळ जातो आणि जे नवीन शिकतात त्यांनी पेपरचा वापर जरूर करावा, पण जे तयार टेलर आहेत त्यांनी पेपरचा वापर करायची गरज नाही आहे, कारण की ह्या अशा पद्धतीने कापलं तर एकदम परफेक्ट माप घ्यायचं आणि कटिंग करायची. एकदम सोपी पद्धत आहे. थँक्यू.